मित्रांनो, तुमची आवडती खलनायिका शालिनी परत येत आहे. स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुझ्या सोबतीने असं या मालिकेचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा होती. अजिंक्य आणि यशच्या ही फ्रेश जोडी मालिकेत झळकणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र सर्वाधिक उत्सुकता शालिनीच्या एंट्रीची आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेची खलनायिका शालिनी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. ही भूमिका माधवी निमकरने साकारली होती आणि ती तुझ्या सोबतीने या मालिकेतून पुनरागमन करत आहे. या मालिकेत ती तायडी ही भूमिका साकारत आहे. मालिकेचा नायक मल्हार खानविलकरची ती बहीण आहे. नुपूर या नायिकेच्या आयुष्यात अडथळा निर्माण करण्याचं काम ती नक्की करताना दिसेल. तुझ्या सोबतीनेच्या प्रोमोमध्ये दिसतंय की नुपूर एका मोठ्या केटरिंग किचनमध्ये अळूवडी बनवत आहे. त्यावेळी तायडी येऊन तिला अडवते. नुपूर ग्लोव्ज न घालता किचनमध्ये काम करत असते आणि भावाच्या कंपनीतील नियम मोडल्याने तायडी तिला सुनावते. मल्हार अशा मतांचा असतो की चुकीला त्याच्या आयुष्यात स्थान नाही आणि तो कोणालाही दुसरी संधी देत नाही. तर नुपूरचा चूक सुधारण्यावर विश्वास आहे. चूक सुधारण्याची संधी मिळाली की गोष्टी सावरायला वेळ लागत नाही. मग कोट असो वा आयुष्य. दरम्यान या मालिकेच्या कथानकात एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारी, कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारी नुपूर आहे, जिच्या मते सगळीकडेच परिपूर्ण असतं. दुसरीकडे ग्लॅमर अन परफेक्शनच्या जगातील सुमती इव्हेंट्सचा मालक मल्हार खानविलकर आहे. नुपूर आणि मल्हारचं जग पूर्णपणे वेगळं आहे. मालिकेचा प्रोमो रिलीज होताच चाहत्यांकडून असंख्य कमेंट्स आल्या आहेत. माधवीच्या पुनरागमनानंतर चाहते विशेष सुखावले आहेत. त्यांच्या आवडत्या कलाकारांना टॅग करत प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता ही नवीन मालिका कोणत्या जुन्या मालिकेच्या जागी सुरू होतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.